जय गुरु. जय गुरु. हा. अ, ठीक आहे. सगळ्यांनी जय म्यूट गुरु. करा. जय गुरु. हा. हा, सगळ्यांनी प्लीज म्यूट करा. आपण काल मला वाटतं सुभाषित आपलं हे सुरू होतं आपलं. झालंच होतं मला वाटतं. अर्थ सांगितला होता दोघींनी याचा. बरोबर. पण तरी एकदा आपण पुन्हा बघूया अर्थ. की विद्वत्ता म्हणजे नॉलेज आणि राजेपण म्हणजे अधिकार किंवा सत्ता हे कधीही समान होणार नाही. कारण तो सत्ताधीश किंवा राजा असतो त्याला फक्त त्याची जिथे हुकमत चालते किंवा स्वतःचा देश तिथं त्याला मान मिळतो, पण इतर देशात त्याला कोणी किंमत नाही. पण जो विद्वान असतो ज्याच्याकडे नॉलेज आहे, नाही का, त्याला मात्र त्याचा मान काही त्या देशावर तो कुठे राहतो काय राहतो याच्यावर अवलंबून नसतो. जसं आपण बघितलं की आईन्स्टाईनना जो मान होता तो पूर्ण जगभर होता, नाही का. तो भारताचा आहे की नाही हा कोणाच्या मनात विचार आला नाही, नाही का. तसं किंवा इवन आपले जे राजकीय नेते आहेत, विशिष्ट विशिष्ट प्रांतातले, त्यांना विशिष्ट प्रांतातच मान असतो, बाकी नसतो. पण जे म्हणजे आता शास्त्रज्ञ आपल्या देशातले वगैरे, नाही का, होमी बाबा म्हणा किंवा जे काय, डॉक्टर अब्दुल कलाम वगैरे, तर त्यांना जो मान मिळतो तो सगळीकडून मिळतो. तर हे म्हणजे जिथे जागती ही उदाहरणं आहेत आपल्यासमोर, नाही का. तसं. तर त्यामुळे इथं ज्ञान आणि विद्वत्ता आणि विद्या हे सगळ्यात महान कसं आहे हे या सुभाषिताद्वारे आपल्याला सांगेल. अजून कोणाला काही याच्यावर विचारायचंय, सांगायचंय, सुचवायचंय? कोणाला काही उदाहरण द्यायचंय? ठीक आहे, जाऊया आपण पुढे मग. हा. हो. हा, ठीक आहे. हा. हा. हे कोण वाचेल सुभाषित चौथं? मी वाचू का? सर कविता नाही. मी हा, वाचू. कविता वाचा, कविता ते. हा हा. हो हो. विद्या ददाति विनयं विनयात् याति पात्रतां पात्रत्वान् धनमाप्नोति धनात् धर्मः ततः सुखम्. हा, अजून कोणाला वाचायचंय? सर मी वाचू का? सर मी वाचू का? कोण? कोण? मी प्रभाताई प्रभा वाचा. जयशंकर. हो. वाचा वाचा वाचा. विद्या ददाति विनयं हम्म, विनयात् याति पात्रतां पात्रत्वात् धनमाप्नोति हम्म, धनार्धर्म ततः सुखम. बरोबर. आता इथं थोडे ना जोडाक्षरं भरपूर आहेत, हा, आणि संधी पण आहेत, तर ते काय आहेत ते आपण बघूया. हम्म. अं, धनात त आणि ध याचं म्हणतोय धनात धर्म असं झालंय. हा, तला ध जेव्हा लागतो तेव्हा ते ध होतो, द ला ध होतो. हा, आणि धन मापनोतीचं धनम अधिक आपनोती असं झालेलं आहे. मी एकदा म्हणून दाखवतो. विद्या ददाति विनयं विनयात् याति पात्रतां पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्मः ततः सुखम्. तर असं सगळं म्हणजे अं, आता याचा अन्वय म्हणजे आपण त्या क्रमामध्ये करतोय. कसं? विद्या विनयम ददाती, याचा अर्थ काय असेल सांगा? सोपा आहे, अंदाजाने सांगा. विद्येने विद्येने विनय विनय येतो. देते. आ स- विद्येमुळे विद्या विनय येतो विनय माणसात. देतात. नाही, विद्येमुळे नाही. सर सो हा. हा, बोला. सर दुसरं कोणी? मी बोलू का?
हा बोला. प्रभा जयशंकर. बोला. विद्या विद्येमुळे नम्रता येते आपल्यात. नाही, आता आपण याचा नाही नाही ते स्पष्टीकरण बरोबर आहे. पण याचा हं, शब्दशः अर्थ काय आहे? विद्या विनयम ददाती, म्हणजे विद्या विनय देते माणसाला. आपण हम्म. बघतो बऱ्याचदा की जेवढं आपण आपलं ज्ञान वाढत जातं ना, तेवढी आपल्यामध्ये नम्रता येते. की जसं म्हणजे असं म्हटलं जातं की जेवढा हं. माणूस जास्त शिकतो, जास्त ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याला आपल्या ज्ञानाच्या किती मर्यादेत आहे ते कळतं, नाही का? त्यामुळे तो विद्या त्याचं शालीनता देते. शालीनता, नम्रता, विनयता देते. बरोबर असं. तर हम्म. विद्या देते, ददाती म्हणजे देते. हा. आता पुढचं वाक्य आहे, विनयात याती पात्रता. आता विनय मिळाला, पुढे काय? विनयात नम्रता. पात्रता याती. तर एखाद्या व्यक्तीमध्ये योग्यता. जेव्हा नम्रता आली, हा, तर मग पुढे काय होणार? आता या वाक्याचा शब्दशः अर्थ सांगा कोणी, दुसऱ्या वाक्याचा. सर मी वि- सांगू का? बोला. विनयामुळे पात्रता येते, योग्यता मिळते. विनयात याती पात्रता. विनयमुळे पात्रता येते. हा. तर इथं विनया. शालीनतेमुळे पात्रता येते. हा. तर साधारण बरोबर आहे, पण याचा शब्दशः अर्थ विनयात, विनयापासून, हम्म, पासून. पासून, हा, शालीनतेमुळे. हम्म. शालीनतेपासून, हा, पात्रता येते. येते. हम्म. इनफॅक्ट शालीनतेमुळे मराठीत, पात्रता. हा, बरोबर. हा. हा. म्हणजे नंतर काय होतं? पात्रत्वात धनम आपनोती. आपण हा. याचा काय अर्थ होईल, कोण सांगेल? पात्रतेमुळे दुसरं सर कोणी मी सांगा. सांगू का? मिळतो. पात्रतेमुळे मी सांगू. पात्रतेमुळे धनम संजीवनी. आपलं धन मिळतं. स- बरोबर. हा, बोला बोला, पटापट सांगा, बोला तुम्ही. हा, सांगा. सर मी सांगू सर का? मी सांगू. नाही नाही, दुसरं कोणी यो- तर कोणाला तरी योग्य सांगायचं आहे सर मग. हा हा, बोला. सर मी सांगू. एक मिनिट, मुक्ताताई थांबा, दुसऱ्या कोणीतरी सांगताय, त्यांना सांगू द्या. हा, बोला. मी प्रभा मी सांगू. जयशंकर. हा पात्रत्वात धनम आपनोती हा, म्हणजे योग्यतेमुळे आपण धन प्राप्त करतो. बरोबर. हा. कारण जेव्हा आपण म्हणतो की आज क्वालिफाईड मनुष्य आहे, त्याला पगार जास्त मिळणार, नाही का? जो हा. क्वालिफाईड नाही, त्याला पगार हा कमी मिळतो, नाही का? अनस्किल्ड लेबरला पगार कमी मिळतो, स्किल्ड लेबरला जास्त मिळतो, नाही का? तसं. हम्म. आणि पुढं म्हटलेलं आहे, धनात धर्म हा किंवा धर्मम आपनोती. याचा अर्थ काय होईल? ते अध्यारूत आहे. हा. क्रियापद पुन्हा वापरलेलं नाहीये, पण त्याचा अर्थ काय होईल? मी सांगा सांगू का पटकन. सर? मी सांगा. सांगू संजीवनी. धनापासून सुख मिळते. मी अनघा धना. देव. धनापासून धर्म तसेच सुख मिळते. सुख हा. धनात नाही नाही, एक नाही, आपण एवढंच बघतोय, धनात धर्म किंवा धर्मम आपनोती. याचा अर्थ काय होईल? सर मी सांगू का? धनापासून धर्म मिळतो. धनापासून हा. धर्म अनघा ते, हा, अनघा बोला. अनघाताई बोला. हं. धनापासून धर्म आणि धनापासून धर्म आणि त्यापासून सुख मिळते, प्राप्त होते. हा, ते दोन किंवा वाक्य आहेत. ठीक आहे, हरकत नाही. पण याचा अर्थ हं. काय माहितीये का? की धन, एकदा धन आलं की इथं धर्म म्हणजे जसं मी मागे सांगितलं होतं ना, धर्म म्हणजे व्यवस्था, समाज व्यवस्था, की जी म्हणजे ध्रुधारयती ते धर्म, हा, म्हणजे जो समाजाला धारण करतो. नाहीतर सगळे टोळीवाले असतात, नाही का? जिथं धर्म नाही, जिथं व्यवस्था नसते, तिथे सगळ्या टोळ्या असतात, नाही का? तसं आपण बघतो ते अफगाणिस्तान आणि हे सगळे, म्हणजे अजूनही त्यांना, कारण तिथं धर्म नाहीये, कारण काय, काही व्यवस्थाच नाहीये. तर इथं धर्म या शब्दाचा अर्थ उपासना पद्धती नाही, तर इथं धर्माचा अर्थ व्यवस्था. तर एकदा धन आलं की सगळं, त्याचं दार सगळीकडे व्यवस्था येते, सुबत्ता आली की. बरोबर. आणि एकदा व्यवस्था आली की सुख मिळतं. बरोबर आहे. कारण टोळीवाल्या जेव्हा त्यापासून सुख मिळतं. असतात, कारभार सगळा टोळीवाल्यांचा असतो, तेव्हा सुख कोण?
कधी त्या टोळ्या कोणाला हुसकवतील, कोणाच्या बायकोवर अत्याचार करतील, काय कोणाला हाकलून देतील, कोणाचा खून करतील, काही सांगता येत नाही. बरोबर. पण ज्याला आपण कायद्याचं राज्य म्हणतो, नाही का, तेच म्हणजे धर्म. तर त्यांनी सुख म्हणजे सगळेजण सुरक्षित असतात आणि सुखी असतात. तर असं हे सगळं कशाने होतं? मूळ काय? विद्या. विद्या, नम्रता, नम्रता पात्रता, पात्रता धन किंवा सुबत्ता, सुबत्तेने धर्म, व्यवस्था आणि व्यवस्थेने सुख आणि सुरक्षितता. शालीनता बरोबर. येते, शालीनता सुख असतं. हा. कारण सुखी माणूस कधी होईल? जर तो सुरक्षित नसेल तर सुखी कधीच होऊ शकणार नाही. तो नेहमी भीतीग्रस्त धनामुळे सुख सुरक्षित होतं आणि धनामुळे सुरक्षित होतं. शालीनता येते आणि त्या शालीनतेमुळे सुख मिळतं. नाही नाही, थोडं वेगळं. विद्येमुळे हं? शालीनता किंवा विनय, हं, विनयतेमुळे पात्रता, पात्रतेमुळे सुबत्ता, सुबत्तेमुळे हं, व्यवस्था आणि व्यवस्थेमुळे सुरक्षितता आणि सुख, असं. हं, हं. हं? असा हा म्हणजे ठीक आहे, थोडंफार वेगळं लॉजिक होऊ शकतं, पण इथं या सुभाषितामध्ये हे लॉजिक दिलेलं आहे. की त्यामुळे याचा मतितार्थ काय आहे? की सगळ्याचं मूळ, सगळ्या सुख, सगळ्या म्हणजे आपण म्हणतो ना, सर्वेपी सुखिनः सन्तु धन सर्वे सन्तु निरामया. तर सुखाचं मूळ कशात आहे? तर विद्येत आहे, शिक्षणात आहे, असं. हं? शिक्षणात आहे. हं. असं. सर सर, मला एक विचारायचं होतं. बोला. हे जे आपण अनुवाद करतो मराठीमध्ये आणि हं, हिंदीमध्ये ह्या हं, सुभाषितांचे, तर हं. आपण इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेट करू शकतो का परीक्षेत? बघा ना, इथे खाली नाही, दिलंय बघा. ते ऑप्शन आहे का? आपण करू शकतो का? नाही तर काय, हा काय असतं. हा, प्रभाताई विचारतायत ना, हा बरोबर. हा. हा नाही नाही, बरोबर आहे. तुमची मातृभाषा कारण मराठी नाहीये ना, म्हणून तुम्ही विचारत हा असता. हा हा. नाही, हं, कसं आहे की जी प्रश्नपत्रिका असते ना, ती हा हा त्याच्यामध्ये प्रश्न हिंदी आणि इंग्लिशमध्ये विचारलेले असतात. ओके. हा आणि उत्तर हा आहे की आपल्या हं, आवडीच्या भाषेतले, म्हणजे आवडीच्या म्हणजे मातृभाषा किंवा आवडीची भाषा, तिच्यात तुम्ही लिहू हो शकता. हो हा. हो तर तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल, तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा. हो हिंदीत असाल, हिंदीत लिहा. हं, तमिळमध्ये हो असाल तर तमिळ लिहा, काही प्रॉब्लेम नाही. हा. असं. हो. हा. कारण पण इंग्लिशमध्ये तुम्हाला त्याचा हा अर्थ असा होतो की नॉलेज लीड्स टू ह्युमिलिटी, ह्युमिलिटी लीड्स टू वर्दीनेस, राईट. वर्दीनेस अर्न्स वेल्थ, वेल्थ enables righteous living, and righteous living leads to happiness. करेक्ट. तेच मी आपण खाली लिहिलंय बघा, तुम्ही वाचलंय का? हा तेच. हा हा. हा. हा बरोबर. साधारण तेच आहे, तर अगदी बरोबर. तर यू कॅन एक्सप्रेस. फक्त तेवढंच, जर तुम्ही तामिळ लिहिलं तर मला प्रश्न उत्तर पत्रिका तुमची मी तपासू शकणार नाही, मला कुणाची तरी नाही मदत सर, घ्यावी मला लागेल एवढं. तमिळ लिहिता वाचता येत नाही. मला फक्त अच्छा. मराठी, हिंदी, इंग्लिश फक्त बोलता येतं एवढंच. ओके ओके, ठीक आहे. त्यामुळे चालेल. माझी गेली ती लक्ष्मी वैद्यनाथन, ती रमा आनंद कृष्णन वगैरे हा बऱ्याच हा जणी हा त्या इंग्लिश मधूनच दिलेल्या आहे त्यांनी, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हो, मी तेच म्हणते, अनुवाद आपण इंग्लिश मध्ये करू शकतो का? हो, अगदी. मग समजतं मराठीत, पण लिहिताना जरा अडचण येऊ अगदी शकते, अगदी, असं हरकत. स्पेलिंग मिस्टेक्स काय होऊ शकतं. चालेल चालेल. हा. हं. आता पुढे जाऊया ना, आपण आधीचं सुभाषित समजलंय ना सगळ्यांना. हा. सी सर इथे. तुम्ही धर्मावरनं सुखम सर अपद धर्माला घेऊन तुम्ही काय श्लोक म्हटला तो एकदम रिपीट कराल ना? सर्वेपी सुखिनः धर्म सन्तु. नाही, मग धर्म धनात तुम्ही धर्म. अगदी छोटस धनात धर्म. हा, धनात धर्मम आपनोती, म्हणजे धन किंवा सुबत्तेमुळे धर्म प्राप्त करतो किंवा प्राप्त होतो, म्हणजे व्यवस्था आहे. ते धर्म ओके म्हणजे व्यवस्था आहे अर्थाने. हं? ओके हं. हा, म्हणजे ध्रुव धारयती इति धर्म असं म्हटलंय. धारयती म्हणजे समाजाला जो धारण करतो, तो धर्म, असं. हं? इथे उपासना पद्धतीशी संबंध नाहीये, की कोणी रामाला भजेल, कोणी कृष्णाला भजेल, कोणी येशूला भजेल, तो प्रश्न नाहीये.
मला एक प्रश्न होता. अनघादेव बोलते. हा मला एक बोला. प्रश्न होता, हे जे सगळी जी क्रियापद ह्याच्यामध्ये आलेत, तर हम्म. त्याचे धातू आणि हे कुठे आहे का दिलेलं, म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये पीडीएफ मध्ये, किंवा ददातीचं इथं काय नाही कधी हा नाही काय माहितीये. क्लासमध्ये? बरोबर बरोबर. आपण आपण ही धातू तुम्हाला ना साधारणतः प्रारंभमध्ये तुम्हाला याची ही बहुतेक धातू यातली म्हणजे ददाती आहे हां तुम्हाला. पण हां याती याती आणि आपनोती मला वाटतं तुम्हाला हां प्रारंभमध्ये असतील. कारण का सध्या बरं जी आपण शिकण्याची पद्धती अवलंबली आहे ना ती अशी की हं, ऐकून ऐकून म्हणायचं म्हणजे फार त्याच्या व्याकरणात बरोबर हां पडायचं नाही असं म्हणून. हा हां हा पण तुम्हाला उत्सुकता असेल तर मी पाठवेन. पण सगळ्यांना त्याचा उपयोग उगीच मग कन्फ्यूज होतील लोक म्हणून सध्या मी सांगत नाही ते असं. हं? चालेल चालेल हां कारण सध्या थँक्यू. आपलं या बालबोध परीक्षेचं उद्दिष्ट असं आहे की एक कानाला संस्कृत शब्दांची आणि साधारण अर्थ काढण्याची सवय इतपतच आपला उद्देश आहे सध्या. फॅमिलिअरिटी. असं. ओके ठीक थँक्यू. आहे. हो. आता पुढचं कोण वाचेल? दुःखमापतितं सेव्यो दुःखमापतितं मोठ्याने वाचा मुनाताई. वाचा. सुखमापतितं सेव्यं दुःखमापतितं तथा चक्रवत्प्रतिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च. हम्म. सुखम पतितं सेव्यम पासून नाही एक मिनिट आपण आधी सुखम आधी एक दोघांना आपण वाचण्याची प्रॅक्टिस करूया. उच्चार बरोबर आले पाहिजे आणि मग आपण पुढे जाऊया. मी वाचू सर. कोण नाव सांगत जाणं. संजीवनी बोला. संजीवनी सबनी. संजीवनी बोला. हा सुखमापतितं सेव्यं दुःखमापतितं तथा चक्रवर् चक्रवर्त्य परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च. हा मी थोडस वाचू मी सर एकदा म्हणून कविता? एकदा मी म्हणून मी दाखवतो. वाचू कोण म्हणतंय? मी म्हणू का सर? कविता म्हणू? म्हणा म्हणा. हा. मी कविता म्हणू का? कविता म्हणा. सुखमापतितं सेव्यं दुःखमापतितं तथा चक्रवत् परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च. बरोबर छान. एक सगळ्यांना विनंती आहे बाकीच्यांना पण की तुम्ही पण बोला आणि जे मी नेहमी म्हणू का बोलतात. सर? एक मिनिट हा प्रांजली. हा हो. तर आणि जे नेहमी बोलत नाही त्यांनी पुढे येऊन बोला आणि जे नेहमी बोलतात त्यांनी थोडं मागे राहा आणि इतरांना संधी द्या अशी माझी विनंती आहे. हा कारण काय म्हणजे माझं एवढं लक्ष राहत नाही कारण मी म्हणजे शिकवण्याकडे माझी पूर्ण एकाग्रता असते. पण तुम्ही हा नियम लक्षात ठेवा की आपला चान्स झाला की इतरांना द्यायची आणि इतरांनी पण स्वतःहून पुढे यायचं असं. हं? मी ठीक आहे. वाचू सर? प्रांजली वाचणार होती ना. हा वाचा प्रांजली. सुखमापतितं सेव्यं दुःखमापतितं तथा चक्रवत् परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च. पहिलं पहिलं वाक्य वाच. पहिलं पहिलं पद म्हणजे सुखम आपती. सुखमापतितं तं सेव्यं. हा तर हे ना दोन पद्धतीने म्हणतात. एकतर पतितम सेव्यम म्हणायचं किंवा पतिताऊ ताऊ करता येतं. ती जी दुसरी हा पद्धत आहे ना पतिताऊ सेव्यम असं म्हणायचं. हा अच्छा. म्हणून दाखवतो मी दोन्ही पद्धतीने. ऐका. सुखमापतितं सेव्यं दुःखमापतितं तथा चक्रवत् परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च. ही पहिली पद्धत की ज्याच्यात सगळ्या अनुस्वाराचा आपण म केलेला आहे. तर दुसरी ओके. सुखमापतितं सेव्यं दुःखमापतितं तथा. तिथं पहिल्या अनुस्वाराचा औ केला मी. मग सेव्यांचं पुढे द असल्यामुळे न केलं आणि तिसऱ्या पतितं तथा पण न केलं. हं चक्रवत् परिवर्तन्ते दुःखानि च सुखानि च. ठीक आहे. काही हा बोलू शकते का सर? बोला ना. म्हणजे गीता परिवारात शिकल्यामुळे
हा त वरच्या जो अनुस्वाराचा आहे तसं असेल तर व चा उच्चार येतो, जसं सततम, सॉरी, तर तेव्हा व येतो. पण जर शब्दाच्या शेवटी जर त असेल आणि पुढे स असेल तर त्याचा उच्चार म्हणजे स हा विशिष्ट वर्ण असल्यामुळे म असा म्हणजे वेगळा शब्द झाला तर म्हणजे हा हा मध्ये वेगळा अर्थ त्याचा समजलं उच्चार समजलं. नाही आणि मी हा. नाही बरोबर, मी बघितलंय ते. पण ठीक आहे, म्हणजे तसं त्या माझं असं मत आहे की एक कुठली तरी पद्धत मग ती कन्सिस्टंटली वापरायला पाहिजे असं. पण ठीक आहे, लेट्स गो इट. ओके, ठीक आहे. हां, चालेल. आपण याचा अन्वय, हां, अन्वय कोण वाचेल? वाचा कोणीतरी अन्वय. हा मी राधिका जोशी वाचते. हा, राधिका वाचा. अन्वय. हा आपतितं सुखं सेव्यं तथा आपतितं दुःखं सेव्यं. हा, दुःखानि च सुखानि च चक्रवत् परिवर्तन्ते. बरोबर. आता याच्यात एकूण 4 पद आहेत. हा, आता पहिल्या पदाचा अर्थ सांगाल, कोण सांगेल? राधिका, तुम्ही सांगितलं तरी चालेल. नाही, मला नाही सांगता येणार सर. बरं, ठीक आहे. दुसरं कोण? थोडं कठीण आहे हे शब्द. ठीक आहे, मी सांगतो. हरकत नाही. हा, आपतितम. आपतितम म्हणजे काय? समोर येऊन पडलेलं. पतित म्हणजे पडलेलं अक्षरशः. आणि आपतित म्हणजे आपल्या जवळ येऊन पडलेलं. म्हणजे काय? जे समोर जे सुख आहे ते सेव्यम. सेव्यम म्हणजे काय? ते सेवन करा, त्याचा भोग घ्या. हम्म, असं. नंतर तथा म्हणजे तसेच आपतितम दुःखम सेव्यम. जे समोर दुःख येतं त्याचा सुद्धा अनुभव घ्या, ते सुद्धा सेवन करा. म्हणजे कारण का? की दुःखानीच सुखानीच, दुःख आणि सुख हे बहुवचन आहे. दुःख आणि सुख हे दोन्ही चक्रवत परिवर्तन, ते रहाटगाडगं असतं ना चक्र, तर तसं ते चक्रवत. बदलत जातात. परिवर्तन त्याचं होत जातं. परिवर्तन ते म्हणजे फिरणे किंवा परिवर्तन होणे. तर संसारामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख ही नेहमी फिरत असतात, एकामागोमाग येत असतात. त्यामुळे जेव्हा सुख येतं तेव्हा त्याचा आनंदाने उपभोग घ्यायचा, आणि दुःख असेल त्याचा सुद्धा स्वीकार करायचा आणि ते सुद्धा सहन करायचं असं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की माणूस सुख येतं पण त्या सुखाचा नीट अनुभव पण घेत नाही, कारण तो काळजीत असतो की अरे आत्ता सगळं आहे पण उद्या काय होईल. असं. तर इथे असं म्हटलेलं आहे की तुम्ही जे समोर येईल त्याचा हसतमुखाने स्वीकार करा, सुख असो दुःख असो, कारण ते एका पाठोपाठ एक बदलणारच आहे. चक्रवत परिवर्तन, ते त्याच्यात बदल हा होणारच आहे असं. ते सुभाषिता आहेत, तर ही बऱ्याचदा अशी जीवनाचा असा संदेश देत असतात. विद्येचं महात्म्य काय, सुख आणि दुःख जेव्हा जे येतं त्याचा हसतमुखाने स्वीकार करा. तर हे जसं मी पहिल्या परवाला सांगितलं होतं की हे म्हणजे संस्कृतमध्ये सुभाषित यांना एक फार वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. म्हणजे ते जीवनाला दिशा देण्याचं काम करतात असं. बरोबर. तर असं हे आहे की सुख आणि दुःख हे चक्र आहे. तर या चक्रामध्ये जे समोर येईल त्याचा हसतमुखाने स्वीकार करा, असं जीवनाला हा उपदेश सुभाषितकार आपल्याला देत आहे. समजलं? छान सुभाषित होतं हे. सुखस्य हा अनंतरम दुःखम जे म्हणतो आपण, सोपं तशाच अर्थात. हा. तेच. तर असं हे जरा मध्ये आपण 4 पाठ झाल्यानंतर थोडा एक म्हटलं ब्रेक घेऊया आणि जरा संस्कृतचं जे वाङ्मय आहे खरं साहित्य, त्याचा थोडीशी एक याद्वारे आपण जरा ओळख करून घेतली सुभाषितांद्वारे. बरोबर. आणि सगळे शब्द त्याचं व्याकरण सध्या कळलेलं नसेलच तुम्हाला, आणि ती अपेक्षा पण नाहीये. पण एक शब्दांची ओळख या दृष्टीने आणि एक सौंदर्य, भाषेचं सौंदर्य सामर्थ्य याची ओळख झाली आपल्याला सुभाषितांद्वारे. बरोबर. तर याच्यावर अजून काही जर विचारायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर बोलू शकतो आपण. नाही तर मग आपण पुढचा गद्यपाठ आपण सुरू करणार आहोत.
दुसरं एक सांगायचं होतं की आज आहे मंगळवार, बरोबर. आपला आपण अजून, नाही आज सोमवार आहे ना, सॉरी सोमवार नाही, आहे ना. मंगळवार आहे. नाही, आज आज मंगळवार आहे आज. ओके, मंगळवार आहे. मंगळवार मंगळवार आहे. आहे आज. ओके ओके. हां, तर आता आपला जो क्लास आहे तो अजून वर्ग उद्या आणि परवा होईल. हं? बुधवार आणि गुरुवार. शुक्रवारपासून वसुबारस आणि 7 दिवस आपण वर्गाला सुट्टी देऊ. आणि मग भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी हं, सगळ्यांना, कारण बऱ्याच जणांना दिवाळीची तयारी वगैरे पण करायची असेल, बहुतेक करून आपण सगळ्या महिला वर्ग आहे इथं, त्यामुळे दिवाळीची तयारी बरीच करायची असेल आपल्याला. त्यामुळे आपण गुरुवारी शेवटचा वर्ग घेऊ, त्यानंतर शुक्रवार ते गुरुवार सुट्टी घेऊ आणि मग शुक्रवारपासून सुरू करू. मला आशा आहे की बहुतेक शुक्रवारी, सगळे तर नाही कारण कोणाकोणाचे गावी जाण्याचे किंवा काही प्लॅन्स असतील, पण त्यांना हा, रेकॉर्डिंग जरा उपलब्ध कमी. आहेच तसं. हां, निदान एक 70-80% तरी येतील. तर त्यामुळे आपण शुक्रवारपासून नियमित सुरू करणार आहोत वर्ग. उद्या आणि परवा आपण वर्ग होईल आपला, बुधवार आणि गुरुवार. ठीक आहे. तर आपण सॉरी, आता आपण पाचवा पाठ ना पल्लवी ताई, आपण हो घ्यायचंय. हो हो, हा, 5व्या पाठाची स्लाइड. हो, दाखवतो मी. कोणाला काही शंका विचारायच्या आहेत का? हा, तर आपण पुढचा पाठ सुरू करायच्या ऐवजी शंकापेक्षा मला असं वाटतं की आतापर्यंत जे झालं ना त्याचं थोडं थोडं जर हे केलं, रिव्हिजन म्हणतात तसं, किंवा कारण काय होतं की मध्ये ब्रेक झाला की परत सगळं विसरल्यासारखं किंवा असं काही होतं. नाही, तर हरकत नाही. त्या ह्याच्यामधलं प्रत्येक ह्याच्यातल्या समरी असं म्हटलं तरी, म्हणजे पहिल्यापासनं काय, किंवा तुमच्या चीट शीट म्हणा किंवा काहीतरी तुमची अं, ठीक कसं आहे, लक्षात एक 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 ठेवायचं. काम करतो मग पल्लवी ताई, मीच मग हा हे जे धावती एक रिव्हिजन आपण करूया. हा, चालेल. उजळणी, हां. ती उजळणी उजळणी. ना. हो, ठीक आहे. थँक्यू. हां. हा, तर आपण ते वर्णमाला आणि उच्चारण ते काही घेत नाही मी. तो एक कारण वेगळाच विषय आहे. त्याच्यावरती जर परत हवं असेल तर हो वेगळं हो, परत घेऊ आपण, पण ते एवढ्या चटकन होणार पण नाही तसं ना. तर आपण पहिला जो ते बांबूचा रेकॉर्डिंग तसं अवेलेबल आहे. अवेलेबल आहेच, होय. हा, तर पहिल्या पाठात आपण काय बघितलं? हम्म, ही सगळी 5-6 शब्द बघितले. तू, कारण काय, तू म्हणजे जेव्हा भाषेची सुरुवात झाली संभाषणाची, तो समोर कोणीतरी होतं आणि त्याला काहीतरी आपण सांगत होतो, नाही का. तर म्हणून तू, काही वस्तूंची ओळख झाली, पत्र, पुस्तक, अक्षर, एक एकम, एक जलम. एक हा. थोडं सर, एक थोडं हे करते, हम्म, एक थोडं सांगावंसं वाटतंय. हम्म. आता ही उजळणी आपण घेतोय तेव्हा लगेचच कुणाला काही शंका असतील तर विचारा. कारण लगेच जर विचारा. कोणी हा, बोललं नाही तर सरांना वाटतं की कळलंय सगळं. बरोबर. त्यामुळे काही कुणाला विचारायचं असेल तर आत्ताच तुम्ही थांबवून विचारा. आलं का लक्षात? अगदी बरोबर. सर, घ्या आता तुम्ही. तर ही आपण पहिल्या अगदी जो सुरुवातीचा बेसिक पाठ होता, आणि मला असं वाटतं आता आपण बरेच पुढे गेलो आहोत त्याच्या, पण तरी जर याच्यात काही शंका असतील, हा, तर ही सगळी आपण म्हणजे थोडीशी काही शब्द बघितले आपण. नंतर मग या शब्दांनंतर आपण सगळे आज्ञार्थी वाक्य शिकलो. पठ, लिख, पिब, बरोबर. मग त्वम पठ, त्वम लिख, त्वम पिब, बरोबर. हा, त्वम किंवा त्वम पत्रम पठ, त्वम पत्रम लिख, त्वम दुग्धम पिब, त्वम जलम पिब. मग त्या पत्रमला परत आपण एकम पत्रम पठ, एकम पत्रम लिख, मधुरम दुग्धम पिब, म्हणजे विशेषण दिलं आपण त्या वस्तूला. बघा, म्हणजे नुसतं पठ, वाच, त्वम पठ, तू वाच, त्वम हे अध्यारोत होतच. मग त्वम पत्रम पठ, पत्र वाच, त्वम एकम पत्रम पठ, एक पत्र वाच. असं आपण वाक्य एक्सपांड करत, वाक्याचा आपण विस्तार करत गेलो, बरोबर. म्हणजे छोटी छोटी वाक्य आहेत ही, पण ही एका शब्दापासून सुरू करून आपण 4 शब्दांची वाक्य
सोपी सोपी कशी करायची ते शिकलो या पहिल्या पाठात. बरोबर. यात काही शंका आहे का? नंतर आपण रिकाम्या जागा वगैरे ते सगळे जे एक्झरसाइजेस होते ती आपल्याला त्याची सवय व्हावी म्हणून होते. बरोबर. अनुवाद वगैरे हे सगळं. तर पहिल्या पाठावर आत्ता जे मी दाखवतोय तुम्हाला धावती उजळणी, त्याच्यावर काही शंका आहेत का? कोणी बोलत नाही म्हणजे मी नाही असं समजतोय. नाही नाही. ठीक आहे. हा. हा. तर इथे जे वेगवेगळ्या पद्धतीने आपण एक्झरसाइज केले की जेणेकरून आपल्याला वाक्य रचायची कशी छोटी छोटी याची सवय होईल आणि समजेल, त्याचा सराव होईल, हा आपण केला होता. बरोबर. आता दुसरा पाठ. दुसऱ्या पाठामध्ये आपण अजून काही जास्तीची क्रियापदं बघितली. खेल, कुरु, गच्छ, आगच्छ, जाणीये, खाद, क्रीड, भूभवती, होणे, भव. नंतर शब्द सुद्धा आपण जास्त शिकलो. तत्र, अत्र, कार्यम, अभ्यासः, व्यायामः, मोदकम, ओदनम, प्रतिदिनम. बरोबर. शीघ्रम, सत्वरम, गृहम, उद्यानम, भोजनम, अपि, च. असे वेगळे खूप शब्द शिकलो आपण दुसऱ्या पाठामध्ये. हं? पहिल्या पाठात त्या मानाने खूप कमी होते शब्द, 15 एक असतील. याच्यात जवळपास अजून 25 एक शब्द आपण ऍड केलेले आहेत. शब्द म्हणजे शब्द आणि क्रियापद दोन्ही मिळून 25-30 आपण शब्द नवीन शिकलो दुसऱ्या पाठात. एका अर्थाने दुसरा पाठ हा पहिल्या पाठाचा विस्तार होता. बरोबर. सगळी वाक्य ही आज्ञार्थी, पण त्याच्यामध्ये आपण जास्तीची क्रियापद, जास्तीचे शब्द, जास्तीचं म्हणजे पश्चात, प्रथमम वगैरे वगैरे असे शब्द, अपि, च वगैरे वगैरे आपण शिकलो, नाही का? नंतर, आधी वगैरे. त्यामुळे एकदम आपली सर शब्द हा बोला. एक शंका आहे. कुरु आणि भव मध्ये काय फरक आहे? की कुरु म्हणजे पण कर आणि भव म्हणजे पण आपण करणे क्रियासाठी वापरतो. तर एक कुरु मिनिट. आणि भव. नाही नाही, एक मिनिट. कुरु आणि भव मध्ये नाही. कुरु म्हणजे कुरु म्हणजे कर आणि भव म्हणजे हो. आयुष्मान भव आपण म्हणतो ना, आयुष्मान भव म्हणजे काय? आयुष्मान हो. हम्म हम्म या अर्थाने. आणि कार्यम कुरु, काम कर. अभ्यासम कुरु, अभ्यास कर. व्यायामम कुरु, व्यायाम कर. कर आणि हो याच्यात खूप वेगळा फरक आहे ना, आणि मग नाही का? भवच वाक्यामध्ये वापरताना आपण कसं वापरणार मग? सांगतो. अं, फलम परिपक्वम भवती. फळ परिपक्व होते. आधी कच्च असतं, नाही का? नंतर परिपक्व ओके. होतं. तर जिथं होतं हा शब्द आपण मराठीत वापरतो तिथं आपण संस्कृतमध्ये भवती म्हणजे भव हे आज्ञार्थी झालं. सुखी भव, सुखी हो. हा. या अर्थाने आपण म्हणजे आज्ञा देऊ शकतो. सुखी भव, सुखी हो, नाही का? असं या अर्थाने. पण ओके. एखादा पण हा सर मग जेवण झालं असं म्हणायचं असेल तर असं म्हणू शकतो का? भोजनम भव. नाही नाही, जेवण झालं हा खूप त्याला अजून आपण पोचायचं आहोत. तो भूतकाळ अच्छा आहे. अच्छा, बरं बरं. भूतकाळापर्यंत आपण सध्या जाऊ नये नको, त्याने खूप गोंधळ होतो. हं? सध्या आपलं वर्तमान काळातच आपली गाडी चालली असून हं त्यामुळे आहे ते, पण ते उगीच त्याने खूप गोंधळ होईल. झालं हा वेगळा शब्द आहे. हं? यशस्वी भव हे पण होईल. यशस्वी यशस्वी भव. भव, यशस्वी हो. बरोबर. भूभवती धातू आहे भू नावाचा, आणि त्याचं भवती हे प्रथम पुरुषी रूप आहे. तुम्ही शिकला असाल पुढं. पण आणि भव हे त्याचं आज्ञार्थी रूप आहे. बरोबर. तर हे ओके. आपण दुसऱ्या पाठामध्ये आपण आज्ञार्थी वाक्यच अधिक जास्त शब्द संपदेने करायला शिकलो आपण.
सगळी आज्ञार्थी वाक्य आहेत, बरोबर. कर, जा, खा वगैरे वगैरे, नाही का? हम्म. सर मी प्रभा जयशंकर. ते हम्म. भवचं एक वाक्य दिलेलं आहे आपल्याला की हम्म. आलसः मा भव. हम्म. हो आळशी हो. अलसम मा भव. आळशी हो आ- आ- आळशी हो आळसपणा आळशी करू नकोस, म्हणजे आळशी नाही होऊ नाही नको. नाही, त्याचं हो. त्याचं ते ती टायपो चूक आहे ती. त्याचा अर्थ आहे हं. आलस्य, अलसमावरून आलसः आळशी होऊ नको, आळशीपणा करू नको हो नाही, तो अनुवाद हो चुकलेला हो आहे. आळशी हो आळशी हो होऊ नको, म्हणून मा भव म्हणजे हो होऊ नको, भव म्हणजे हो, मा भव म्हणजे होऊ नको. काय होऊ नको? अलसम मा भव म्हणजे आळशी होऊ नको, असं. हो ठीक हा, आहे. ठीक आहे. हो हा. अं, हा, तर ही सगळी वाक्य बघा, सगळी गच्छ, आगच्छ, कर, कुरु वगैरे वगैरे अशी आहेत, बरोबर. फक्त शब्द खूप वाढलेले आहेत. ओदनम, मोदकम, उद्यानम, भोजनम, पश्चात, अत्र, तत्र वगैरे वगैरे, नाही का? सर एक हा, विचारू का सर? हे सगळं पुस्तकामध्ये असणार आहे ना? हो हो, म्हणजे ते पुस्तकामध्ये असणारच आहे. आणि तुम्हाला, मला वाटतं मी ते पुस्तकाची स्कॅन कॉपी PDF पाठवलेली पण आहे पुस्तकांची. हम्म. फक्त या अच्छा. PDF ती मध्ये आम्ही काय केलं, पुस्तकांमध्ये याची उत्तरं नाही आहेत, समजलं का? जसे अभ्यासाची जी उत्तरं आहेत ना, काम सुद्धा कर, कार्यम अपि कुरु, तुम्हाला ही उत्तरं मिळणार नाही. बरं. हा, ती अच्छा. स्कॅन कॉपी एकदा पुन्हा पाठवाल का? मी शुभांगी सोमण बोलते. चालेल ना, पाठवेल मी. हा, हा, पुन्हा बारकोडची एकदा. स्कॅन कॉपी पाठवेल, म्हणजे ती जे बाहेर, विशेषतः जे बाहेर राहणार आहेत त्यांना लगेच त्याचं प्रिंटआउट घेऊन वापरता येईल. आणि एक 8 एक दिवसांनी आपण साधारण अं, हे करू, नक्की कोणाकोणाला पुस्तकं हवी आहेत आणि त्याप्रमाणे पुस्तकांची व्यवस्था करू आपण तशी दिवाळीनंतर. हा. हो सर, हा. थँक्यू. ओके. आणि दुसरं एक मला सांगायचं होतं की बऱ्याच जणांना मी म्हणजे ग्रुपमध्ये बघत होतो की काही ना काही कारणाने वर्ग अटेंड करणं जमत नाही, रेग्युलर नसतो वगैरे वगैरे, आणि मग घरी अभ्यास करायला वेळ मिळत नाही वगैरे. तर माझी अशी एक सूचना आहे. एक, शक्यतो वर्ग अटेंड करा, पण नाही झाला तर येत्या 24 तासात निदान तुम्ही पडल्या पडल्या त्याचं रेकॉर्डिंग तरी ऐका. हा, 24-36 तासात तरी, म्हणजे जेणेकरून तुम्ही पुढचं पुढचं जेव्हा लेक्चर यायची वेळ येईल त्याच्या आधी तुमचं हे ऐकून तरी झालेलं असेल, म्हणजे लिंक तुटणार नाही. नाहीतर काय सर होईल. एक विचारू का? हा, सर बोला एक विचारू का? बोला. ते मराठीमध्ये तुमच्या तुम्ही आता म्हणालात की हे तुम्हाला वाक्य करायचे म्हणजे केलेली वाक्य तुमची नसतील म्हणून त्या स्लाइड्स मध्ये, तर दोन्ही मिळणार नाही का? म्हणजे दोन्हीचा आम्हाला अर्थ लागेल ना. सारखा सारखा शब्द पाठ होतात ते बोलून बोलून सारखे. नाही, मला जरा काय हवं ते नक्की सांगाल का? कळलं नाही मला. म्हणजे जसं मराठीत लिहिलंय आणि मग संस्कृतमध्ये वाक्य लिहिलेली आहेत ना. हो. तुम्ही काय म्हणालात की संस्कृतची वाक्य नसतील त्या ह्याच्यामध्ये, नाही पीपीटी नाही नाही फाईलमध्ये. नाही नाही नाही, ऐका ऐका, सॉरी. कोणीतरी मला विचारलं होतं की मूळ पुस्तक भारतीय विद्याभवनचं, हा हा हा, त्या पुस्तकात जे मूळ पाठ आहे त्याच्यामध्ये आहेत अनुवाद, संस्कृतचा मराठी, मराठीचा संस्कृत. पण हा जे पाठाच्या शेवटी जे अभ्यास दिलेला असतो ना, होमवर्क, हा त्याच्यामधली अच्छा. त्याची उत्तरं त्या पुस्तकात नाही आहेत. पण ही जी मी PDF पाठवतोय ना, इनफॅक्ट मी आता हा मला वाटतं या 4 पाठांची आणि या पद्याची ही PDF मी तुम्हाला पाठवूनच देईन. तर ती PDF तुम्हाला मिळाली ना, त्या PDF मध्ये सगळंच असेल, अभ्यासाची पण उत्तरं असतील. हा, अच्छा. होय. ओके, थँक्यू सर. हा, ठीक आहे. मी तर एक सांगू का? खरं तर तुम्ही क्लास चालू असताना थोडं थोडं लिहायचं प्रॅक्टिस ठेवा. हं, आपण एक वही करून त्याच्यात लिहित राहिलं ना की ते जास्त बरं पडतं. माझा अनुभव आहे.
पल्लवीताईंनी अगदी योग्य सूचना दिलीये. मला हे सारखं मनात येत होतं की ज्यांना ते मोठ्याने वाचावंसं वाटतं, मी सांगू का म्हणावंसं वाटतं, त्यांनी जर हा लिहायचा सराव ठेवला तर इतरांच्या मध्ये मध्ये त्या बोलणार नाहीत आणि मग प्रत्येकाला टर्न प्रमाणे बोलता येईल. आज हो. पुन्हा आणि तर